हल्ली बाजारामध्ये छान हिरवीगार अशी कारली येतात. ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये ही भाजी तर हमखास मिळते. तर अशा या कडू कारल्याची मी एक अशी आगळीवेगळी तुम्हाला रेसिपी शेअर करते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, कडू कारले तुपात तळले किती साखरेत गोळले तरी ते कडूच राहते. याचा अर्थ असा की एखाद्या माणसाच्या स्वभावामध्ये काही वाईट गुण असेल आणि आपण तो घालवण्याचा प्रयत्न केला, किती त्याच्यावरती चांगले संस्कार केलेत तरी तो काही जात नाही. तर या कारल्यातला जो कडूपणा आहे तो मी घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि साखरेचा वापर न करता किंवा गुळाचा वापर देखील न करता यातला कडूपणा घालून एक सुंदर अशी स्वादिष्ट अशी डिश तयार होते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार यूट्यूब व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. तर इथे कारली मी अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली, त्याचा देठाकडचा भाग काढून टाकला आणि त्याच्या उभ्या 2 फोडी केलेल्या आहेत. उभ्या फोडी करायच्या अगोदर त्याच्यावरती ज्या शिरा असतात त्या सुरीने मी खरवडून टाकलेल्या आहेत. आणि 2 फोडी केल्यानंतर आतल्या ज्या बिया असतात त्या आपण सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही काढून घेऊ शकता. अशा प्रकारे काढून घ्यायचे. त्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो. शिरा काढल्याने देखील कारल्याचा कडूपणा कमी होतो. अशा प्रकारे इथे मी सगळी कारली तयार करून घेत आहे. सगळ्या कारल्याचे काप तयार करून घेत आहे. आता ह्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. जसं आपण कारल्याची भाजी करतो आणि कारल्याला मीठ लावून ठेवतो तसंच इथे पण आपल्याला कारल्याला मीठ लावून ठेवायचे आहे. तर इथे हाताच्या साह्याने चोळून व्यवस्थित त्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. व्यवस्थित चोळून झाल्यावर आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. इथे कमीत कमी तुम्ही अर्धा तास ठेवा, जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, कारण त्याला छानपैकी पाणी सुटलं पाहिजे. अर्ध्या तासानंतर बघूया. कारल्याच्या फोडी अगदी अशा मऊ झालेल्या आहेत आणि त्याला पाणी देखील सुटलेलं आहे. तर आपल्याला यातलं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे. तर 2 हाताच्या तळव्यांमध्ये ठेवून त्याच्यावरती प्रेशर देऊन आपल्याला हे जे कारल्याच्या फोडी आहेत त्या कोरड्या करून घ्यायच्या, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. फक्त कारल्याच्या फोडी तुटणार नाही एवढी काळजी घ्या. तर इथे अशा प्रकारे कारल्याच्या फोडी छान मी पिळून घेतलेल्या आहेत. हे जे पाणी राहतं ते जे मधुमेही असतात ते पाणी पितात देखील, कारण कारलं हे मधुमेहांसाठी तर वरदान आहे. तर आता ह्या फोडी ज्या तयार झालेल्या आहेत त्या मी आता वाफवून घेणार आहे. एक 5 ते 10 मिनटंच आपल्याला ह्या कारल्याच्या फोडी वाफवून घ्यायच्या आहेत, जास्त वेळ ठेवायच्या नाही आहेत. बघूया, एक 7 मिनटं झालेली आहेत. कारलं छान वाफलं गेलेलं आहे. आता ते आपण काढून घेऊन गार करूया. ही कारल्याची मी इथे करेला फ्राय दाखवते. प्रोसेस थोडी लांब आहे, मोठी आहे प्रोसेस, पण जी डिश तयार होते ती अतिशय स्वादिष्ट आणि कोणाला कळणार देखील नाही की ही कारल्याचे फ्राय केलेलं आहे ते. आणि जे लोक कारलं बघून नाक मुरडतात ते देखील हे डिश आवडीने खातील. तर इथे परफेक्ट अशी कारली शिजली गेलेली आहे. आता ही कारली जी आहे ती मी थोडी चपट करून घेते आहे लाटणीच्या साह्याने. अलगद हाताने आपल्याला लाटणं फिरवायचे आणि उलट सुलट करून व्यवस्थित ते प्रेस करून ती चपट करून घ्यायची आहे. म्हणून मी म्हटलं की कारली वाफवते वेळी फक्त 5 ते 10 मिनटंच वाफवा, जास्त वेळ वाफवू नका. जास्त वाफवली गेली तर ही प्रोसेस करतेवेळी कारल्याच्या फोडी तुटतात किंवा जास्त
कुस्करण्याची शक्यता असते. तशा प्रकारे सगळ्या फोडी ज्या आहेत त्या मी चपट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मॅरिनेट करायचे आहे. तर मॅरिनेट करण्यासाठी मीठ, हळद आणि बेसिक मसाले घालायचे आहेत. आपण पहिलं पण त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे, परंतु ते बाकी इतर प्रोसेस करतो आहे त्यातलं खारटपणा निघून गेलेला आहे. त्यामुळे इथे मीठ घालणं गरजेचं आहे. तर मीठ, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धना पावडर असं मी सगळं घातलेलं आहे आणि हे छान असं एकजीव करून घेते. इथे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला जो घरगुती मसाला असतो तो देखील वापरला तरी चालू शकतो. आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे, जे मिश्रण केलेलं आहे ते प्रत्येक फोडीला व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या फोडी त्याने कोट झाल्या पाहिजेत. आता हे मी मॅरिनेट करायचं म्हणून म्हटलं आहे, म्हणून हे काय जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. तसंच ठेवलं तर परत त्याला पाणी सुटू शकतं. म्हणून आपल्याला लगेचच हे जे आहेत फोडी ते आपल्याला फ्राय करायला घ्यायचे आहेत. तर फ्राय करण्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ घेते आणि 1 मोठा चमचा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपण मसाला तयार करून फोडीला लावलेला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हे पण छान एकजीव करून घेऊया आणि प्रत्येक एक कारल्याची फोड याच्यामध्ये प्रेस करून छान व्यवस्थित ते पीठ कोट झालं पाहिजे प्रत्येक फोडीला. तर इथे जे नॉनव्हेज खातात त्यांना फिश फ्रायची नक्कीच आठवण होईल. जसं फिश फ्राय करतात तसं हेच करेला फ्राय करायचे आणि हे दिसतं पण फिश फ्रायसारखं. त्यामुळे श्रावणामध्ये जे लोक मासे खात नाहीत त्यांनी हे फिश फ्रायच्या ऐवजी करेला फ्राय नक्की ट्राय करा आणि चवीला खूप सुंदर होतं, स्वादिष्ट होतं. अजिबात कडवटपणा राहत नाही. छान अगदी छान चव येते त्याला, की कळतही नाही की हे करेला फ्राय आहे. आणि जे कारलं बघून नाक मुरडतात ते पण ही डिश नक्कीच खातील आणि इवन लहान मुलं पण खातील, हे मी अगदी गॅरंटीने सांगू शकते तुम्हाला. तर व्यवस्थित उलट सुलट करून ह्या ज्या फोडी आहे ते करेला फ्राय आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. बाहेरनं थोडंसं क्रिस्पी होतं आणि आतनं अगदी छान असं भाजलं जातं ते. तर इथे करेला फ्राय आपलं करून तयार झालेलं आहे. छान भाजले गेलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी फिश फ्रायसारखं वाटते. इथे मी दुसरी बॅच पण घालून घेत आहे आणि ती पण छान फ्राय करून झालेली आहे. फ्राय करते वेळी इथे गॅस फक्त लो टू मीडियमवर ठेवायचा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.